जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण तुमच्यासाठी पुन्हा एका टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलो आहोत। एका विद्यार्थ्याने विचारलं तर सर सीडीएस एग्जाम बाबत आम्हाला माहिती हवी आहे। सीडीएस ही जी एग्जाम आहे जी यूपीएससी द्वारे कंडक्ट केली जाते आणि सीडीएस एग्जाम द्यायचं स्वप्न अनेक युवकांचं असतं, परंतु सगळ्यांचं सिलेक्शन होत नाही। ज्याने कठीण परिश्रम केले, खूप मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, अशाच व्यक्तींचं सीडीएसच्या एग्जाममध्ये सिलेक्शन होत असतं। आपण याच परीक्षेबाबत आज इथं माहिती जाणून घेणार आहोत। तर सीडीएस ही जी आहे ही पूर्ण देशामध्ये घेतली जाणारी एग्जाम आहे, जी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस म्हणून तिला ओळखलं जातं। आणि ही जी एग्जाम आहे ही यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे घेण्यात येते। अनेक युवकांचं स्वप्न आहे या एग्जामला जाण्यासाठी। सीडीएस एग्जामसाठी स्पेशली सायन्स असणं गरजेचं असतं। 11वी-12वी तुमचं सायन्स झालेलं असेल तर तुम्ही ती एग्जाम देऊ शकता। तर सगळ्यात पहिले मित्रांनो जाणून घ्या की सीडीएस ही जी एग्जाम आहे ती यूपीएससीद्वारे कंडक्ट केली जाते। कुठल्या एग्जामद्वारे कुठल्या डिपार्टमेंटद्वारे कंडक्ट केली जाते तर यूपीएससीद्वारे कंडक्ट केली जाते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। जसं स्टाफ सिलेक्शन कमिशन एक आयोग आहे, यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोगाच्या अंतर्गत खूप सारे एक्झाम घेतले जातात। जसं महापोर्टल म्हणून एक पोर्टल होतं ज्याच्या अंतर्गत खूप सारे स्टेट सर्व्हिसच्या ऑनलाईन एक्झाम घेतल्या जात होत्या, तसंच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अंडरमध्ये सीडीएस ही जी एक्झाम आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस ही एक्झाम कंडक्ट केली जाते। दोघी डिपार्टमेंट हे वेगळे आहेत हे लक्षात घ्या। यूपीएससी डिपार्टमेंट वेगळं आहे आणि सीडीएस डिपार्टमेंट वेगळं आहे। मात्र सीडीएसची एक्झाम घ्यायचं जे कॉन्ट्रॅक्ट किंवा नेतृत्व दिलं आहे ते यूपीएससीला देण्यात आलेलं आहे। तर सीडीएस एक्झाम जी आहे त्यामध्ये मुख्यतः 4 प्रकारच्या पोस्ट असतात। पहिली आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी, हे आर्मीशी रिलेटेड असणार आहे। इंडियन नेव्हल अकॅडमी हे नेव्हीशी रिलेटेड असणार आहे। इंडियन एअरफोर्स अकॅडमी हे एअरफोर्सशी रिलेटेड असणार आहे। आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी जे ऑफिसर टाईप पोस्टिंग असतात डिफेन्समध्ये त्या या ठिकाणी रिलेटेड असणार आहे। लक्षात घ्या यामध्ये IMA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी हा याचा शॉर्ट फॉर्म आहे, इंडियन नेव्हल अकॅडमी INA, एअरफोर्स अकॅडमी AFA आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी OTA। तर ह्या 4 पोस्टसाठी सीडीएस एक्झाम घेत असते, म्हणजे तुमच्या या 4 पोस्टपैकी एका कुठल्या तरी पोस्टसाठी सिलेक्शन होणार असतं। आता पुढे बघा, हे जे सीडीएस एक्झाम आहे ही 2 प्रकारे 2 स्टेप्समध्ये घेतली जाते। तर पहिले होते रिटन एक्झाम आणि नंतर होते SSB इंटरव्ह्यू। ते एक बोर्ड असतं की जे तुमचं इंटरव्ह्यू या ठिकाणी कंडक्ट करत असतं। आता यामध्ये रिटन एक्झाममध्ये जो पॅटर्न असणार आहे तो पूर्णतः MCQ टाईप असतो, म्हणजे एक प्रश्न असतो त्याचे 4 पर्याय असतात, त्याच्यापैकी एक पर्याय तुम्हाला सिलेक्ट करून उत्तर तुम्हाला द्यायचं असतं। निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याला लागू आहे, ते पुढे आपण बघूयात। 2 टाईपमध्ये रिटन एक्झाम आणि SSB इंटरव्ह्यू असे 2 प्रकार एक्झामचे असतात। म्हणजे फर्स्ट तुम्हाला रिटन एक्झाम द्यावं लागेल। रिटन एक्झाम म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात, तेच विद्यार्थी इथं SSB इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी सिलेक्ट होतात। जर रिटन एक्झाममध्ये तुम्ही फेल झाले तर तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवलं जाणार नाही। पुढे बघा मित्रांनो, यामध्ये जी इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी जो रिटन टेस्टमध्ये जो सिलेबस असणार आहे तो इंग्लिश ग्रामर असणार आहे। इंग्लिश ग्रामर म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, चेंज द व्हॉइस, टेन्स, सिनॉप्सिस, ॲनाटॉमी या सर्व गोष्टी यामध्ये इंग्लिशमध्ये असणार आहे। त्यानंतर जनरल नॉलेज असणार आहे जीके मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स हा सगळा विषय जो असणार आहे तो जीके मध्ये विचारला नाही। यामध्ये चालू घडामोडी सुद्धा विचारल्या जातात, करंट अफेअर सुद्धा विचारलं जातं। त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस असणार आहे हा टोटली 10th बेस्ड सिलेबस असणार आहे। म्हणजे यामध्ये ट्रिग्नोमेट्री, प्रॉफिट लॉस, लॉजिकल मॅथ वगैरे सगळा प्रश्न याच्यामध्ये असणार आहे। तर इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी जो सिलेबस असणार आहे, पहिला पेपर असणार आहे इंग्लिशचा, दुसरा पेपर असणार आहे जनरल नॉलेजचा आणि तिसरा पेपर असणार आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा। असे 3 पेपर या तिघांसाठी होत असतात। आणि OTA ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी जो असणार आहे यामध्ये 2च विषय असतात, एक असतो इंग्लिश आणि दुसरा असतो जनरल नॉलेज। म्हणजे यामध्ये मॅथ हा सब्जेक्ट नाही ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी। म्हणजे या ठिकाणी 2च पेपर होणार। वरच्या तिघांसाठी 3 पेपर होतात, खालच्या एकासाठी 2 पेपर होतात। आता याचा पेपर पॅटर्न कसा आहे तो बघूया। बघा, आपण सध्या पुरता इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी आपण बघणार आहोत। हे जे आहे एअरफोर्स अकॅडमीसाठी आपण बघणार आहोत। बघा, तर इंग्लिशचा 2 तासाचा पेपर होतो, त्याला 100 मार्क असतात।
त्यानंतर जीकेचा 2 तासाचा पेपर होतो, त्याला पण 100 मार्क असतात. आणि एलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा असतो तो 2 तासाचा पेपर होतो, त्याला पण 100 मार्क असतात. याचा अर्थ तुम्हाला 3 पेपर प्रत्येकी 2 तास असे 6 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. आणि संपूर्ण जी एक्झाम असणार आहे इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी, इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठी, या ज्या 3 आहेत यांच्यासाठी 6 तासाचा पेपर आणि टोटल मार्क जे असणार आहे ते 300 मार्क, प्रत्येकी पेपर 100 मार्क असे 3 पेपर तुमचे होणार असतात. आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी जे असणारे ते 2 पेपर होतात बघा. ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी इंग्लिशचा पेपर 2 तासाचा होतो आणि जीकेचा पेपर 2 तासाचा, असा 4 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. 100 मार्क प्रत्येकी पेपरला असणार आहे, म्हणजे टोटल 200 मार्कासाठी एक्झाम असते. म्हणजे पहिले जे 3 कॅटेगरी होत्या त्याच्यासाठी 3 पेपर, प्रत्येकी पेपरला 100 मार्क, प्रत्येकी पेपरला 2 तास, म्हणजे टोटल 6 तासाचा पेपर, टोटल पेपर 300 मार्कासाठी. ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीचा जो असणार आहे टोटल 2 पेपर होणार, इंग्लिश आणि जनरल नॉलेज, प्रत्येकी 2 तास असणार आहे, टोटल 4 तासाचा पेपर आणि संपूर्ण परीक्षा 200 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहोत सीडीएस मार्किंग स्कीम कशी असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे, म्हणजे तुमचा 1 प्रश्न बरोबर आला की तुम्हाला 1 मार्क, 2 प्रश्न बरोबर आला की तुम्हाला 2 मार्क. आणि जर एखादा प्रश्न तुमचा चुकला तर तुम्हाला 0.33 मार्क निगेटिव्ह होणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम लागू आहे. या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम लागू आहे, म्हणजे जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर या ठिकाणी तुम्हाला मार्क निगेटिव्ह होणार आहेत मित्रांनो. या ठिकाणी असं मला हरकत नाही, या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक 3 प्रश्न चुकल्यावर 1 मार्क तुमचा या ठिकाणी काय होणार आहे, मायनस होणार आहे मित्रांनो. जे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेले नाही त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. मात्र जर एका प्रश्नाचे 2 पर्याय तुम्ही सिलेक्ट केले अशा वेळेस तुम्हाला त्यामध्ये तुमचा प्रश्न चुकीचा मानला जाईल आणि तुमची निगेटिव्ह सिस्टीम केली जाईल. तर या गोष्टीचे लक्षात ठेवायचे. एका प्रश्नाचे 2 उत्तर म्हणजे कसं, सपोज हा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 1 आणि त्याचे 4 पर्याय असणार आहे A, B, C आणि D. आणि तुम्ही काय केलं, 2 उत्तरासाठी तुम्ही राऊंड केला, असे राऊंड शेप असतात. तर तुम्ही काय केलं, Aला पण राऊंड करून ठेवलं आणि तुम्ही Bला पण राऊंड करून ठेवलेलं असणार आहे. समजा या ठिकाणी करेक्ट आन्सर ए होतं तरी सुद्धा तुम्हाला इथं चुकीचं दिलं जाईल, कारण की तुम्ही इथं 2 प्रश्नांचे उत्तर सिलेक्ट केले आणि चुकीचं मार्क तर तुम्हाला भेटणारच नाही, परत तुमचे 0.33 मार्क काय होऊन जाईल, निगेटिव्ह होऊन जाईल, म्हणजे 1/3 तुम्हाला इथं मार्क डिडक्ट होऊन जातील. तर अशा पद्धतीने याची तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की एका प्रश्नाचे 2 उत्तर तुम्ही न देता कामा. आता या ठिकाणी बघा SSB इंटरव्ह्यू जो असणार आहे, जो व्यक्ती पेपरला पास होऊन येणार तोच व्यक्ती इंटरव्ह्यूला जाणार. तर SSB इंटरव्ह्यू म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड हा 2 प्रकारामध्ये घेतला तो 2 स्टेजमध्ये इंटरव्ह्यू असतो आणि पूर्णतः इंटरव्ह्यूसाठी 4 दिवस लागत असतात मित्रांनो. लक्षात घ्या, जो एक्झाम जे असणार आहे, एक्झाम UPSCद्वारे कंडक्ट केले ते, UPSC म्हणून UPSCने बराच सारा सिलेबस त्यांच्या लेवलला त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मात्र जो इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो, इंटरव्ह्यू तो जो UPSC न कंडक्ट करता तो SSB कंडक्ट करतो. UPSC न कंडक्ट करता SSB कंडक्ट करतो, म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर एक्झाम जे आहे ते UPSCद्वारे घेण्यात येईल आणि इंटरव्ह्यू जे SSBद्वारे घेण्यात येईल. पहिले जे 3 सांगितले, इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी, एअरफोर्स अकॅडमीसाठी टोटल 3 पेपर, प्रत्येकी पेपरला 100 मार्क, प्रत्येकी पेपरला 2 तास, 300 मार्काचा पेपर आणि 6 तासाचा पेपर असणार आहे. आणि त्यातून कट ऑफ लिस्ट लागून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतील. जो दुसरा असणार आहे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, त्याच्यामध्ये 2 पेपर, प्रत्येकी पेपर 100 मार्क, टोटल 200 मार्कासाठी असणार आहे. वेळ तुम्हाला 4 तास असणार आहे आणि त्यातून कट ऑफ लिस्ट वेगळी लागून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. हे तुम्हाला अगोदरच चॉईस करावं लागतं की तुम्हाला कुठला पेपर तुम्हाला द्यायचा आहे. आता यामध्ये बघा स्टेज फर्स्टमध्ये काय विचारलं जाईल, कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग असणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमची लॉजिकल इंटेलिजन्स त्या ठिकाणी चेक केलं जाईल. आणि पिक्चर प्रिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट असणार आहे. आता यामध्ये काय असणार आहे, पिक्चर परसेप्शन डिस्क्रिप्शन टेस्टमध्ये तुम्हाला एक इमेज दाखवली जाते आणि त्या इमेज दाखवल्यानंतर काही 5 ते 6 सेकंदसाठी ती इमेज तुमच्या डोळ्यासमोर फ्लेक्चर्ड होते आणि ती इमेज व्हॅनिश झाल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर
तुम्हाला त्या इमेजमध्ये तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं ते तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे एखादी गार्डनची इमेज आहे, त्या गार्डनच्या इमेजमध्ये मुलं खेळत आहेत, एक मुलगा फुटबॉल खेळतोय, एक पॅरेंट्स कुठेतरी मुलाला दुसऱ्या मुलाला खेळवत आहेत, काही मुलं झोक्यावर झुला झुलत आहेत. तर अशा ठिकाणची इमेज असणार आहे. गार्डनमध्ये काही फुलं असणार आहे, झाडं असणार आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जो फुटबॉल खेळणारा मुलगा आहे त्याच्या हातात जी घड्याळ आहे त्या घड्याळाचा कलर कोणता. म्हणजे तुम्हाला 5 सेकंदामध्ये त्या संपूर्ण इमेजचा डिटेल स्टडी करून घ्यावा लागेल. बारीक बारीक गोष्टी तुम्हाला त्याच्याने ऑब्झर्व कराव्या लागतील. तर ही सगळं टॅलेंट या फर्स्ट स्टेजमध्ये या ठिकाणी बघितलं जातं. लक्षात असू द्या मित्रांनो, इंटरव्ह्यूची 2 स्टेजमध्ये असणार आहे. स्टेज फर्स्ट. तर सगळ्यात अगोदर तुम्ही एक्झाम दिली, एक्झाममधून जे सिलेक्ट झाले ते इंटरव्ह्यूसाठी आले. इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले म्हणजे स्टेज फर्स्टमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील, म्हणजे पहिल्या 2 दिवसामध्ये ज्या लोकांचा इंटरव्ह्यू झाला त्या पहिल्या 2 दिवसात जे लोक सिलेक्ट होतील तेच लोक इंटरव्ह्यूच्या स्टेज सेकंडला जातील. म्हणजे जर पहिल्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जर फेल झाले तर सेकंड जो तुमचा स्टेज सेकंडचा इंटरव्ह्यू असतो त्यासाठी तुम्हाला बोलवलं जात नाही. म्हणून तुम्हाला पहिल्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आणि स्टेज सेकंड जे असणार आहे ते कन्सिस्ट ऑफ इंटरव्ह्यू, म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी कशी आहे, तुम्ही किती चांगलं बोलतायत, सायकोलॉजिकल तुम्ही खरं बोलतायत का वाईट खोटं बोलतायत, हे सगळ्या याच्यात बघितलं. तर ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क असणार आहे. तुम्हाला एखादी टास्क दिला जाईल, त्या ग्रुपला टास्क दिला जाईल, त्या टास्कमध्ये तुमचा इंटरफेरन्स किती होतं, तुम्ही किती कॉन्ट्रीब्युशन केलं, तुमचं टीमवर्क काय होतं, या सगळ्या विषयामध्ये बघितल्या जातं. त्यानंतर सायकोलॉजिकली टेस्ट केली जाते, म्हणजे तुम्ही सायकोलॉजिकली किती इंटेलिजंट आहात. एखादी गोष्ट जर काही घडली असेल तर एखाद्या प्रश्नामध्ये तुम्ही काय उत्तर देत आहात, तुम्ही उत्तर देताना किती खरं किती खोटं बोलत आहात. आता बरेच आता जसं माझं एज्युकेशन हवालदारला ज्यावेळेस सिलेक्शन झालं होतं, पंचमेडी येथे एज्युकेशन हवालदारचं सेंटर आहे आणि आमचा 5 दिवसाचा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होता. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते. टीचिंग टेस्ट होती, ग्रुप डिस्कशन होतं, त्यानंतर पिक चिट होते, म्हणजे एक चिठ्ठे ठेवले असायच्या त्या आम्हाला काढायला लावायच्या, त्याच्यात एक टॉपिक असायचा, त्या टॉपिकवर आम्हाला न अडकळता 10 मिनटं बोलायचं असायचं. तर असे बरेच सारखे होते. आणि लास्टला आमचा PI होता, म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. तर पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये बरेच वेळेस ते जे इंटरव्ह्यू होते, इंटरव्ह्यू घेणारे, तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही आर्मी का जॉईन करू इच्छिता. तर अशा सिच्युएशनला बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं उत्तर दिलं की सर आम्हाला देशभक्ती करायची आहे. म्हणजे बरेच असे खोटे नाटे उत्तर दिले. आता ही गोष्ट तुम्हालाही आम्हालाही माहिती आहे की आजकाल बेरोजगारी किती आहे. आजकाल कोणी देशभक्तीसाठी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन करत नाही. तर रिअल फॅक्ट असते की प्रत्येकाला जॉब हवा असतो. सेकंड गोष्ट, जो आर्मी एज्युकेशन हवालदारचा जो जॉब असतो याची स्टार्टिंग सॅलरी 40 ते 50 हजार असते. प्रत्येकाला पैसा हवा असतो. प्रत्येकाला आईवडिलांना चांगले दिवस आणायचे असतात. ज्या आईवडिलांनी कष्ट भोगले असतात त्यांना काहीतरी सुख द्यायचं असतं. तर हे उत्तर त्यांना एक्सेप्टेबल असतात. तुम्ही जर सांगाल की मला खूप सारी देशभक्ती आहे वगैरे, मग ते तुम्हाला असं सांगतात देशभक्ती करायची तर भरपूर सारे मार्ग आहेत, आर्मीतच का आला. तर त्या ठिकाणी व्यक्ती किती खरं बोलतंय हे सगळं सायकोलॉजिकली त्या ठिकाणी टेस्ट केलं जातं. असं नाही, बरेच लोक देशभक्तीसाठी सुद्धा जात असतात, त्यावर दूध मत नाही. परंतु जो व्यक्ती खरोखर देशभक्तीसाठी गेला आहे तो सायकोलॉजिस्ट त्यांना बघताच ओळखून घेतात की किती पद्धतीने आपल्याला प्रॉपर आन्सर देत आहेत. त्यानंतर तुमचा एक कॉन्फरन्स घेतला तो, त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा तुम्हाला एखादी टॉपिक दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्कशन करायला लावतात. त्या डिस्कशनमध्ये तुम्ही किती व्हॅलिड पॉईंट ठेवतात त्यावर सुद्धा फोकस केला तो. लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा 10 लोक ग्रुप डिस्कशन करत असतात त्या 10 लोकांमध्ये बऱ्याच वेळेस असं एखाद्याला वाटतं की मी जास्त बडबड केली की मला चांगले मार्क मिळतील. म्हणजे तुम्हाला 10 लोकांना एक टॉपिक दिलं जाईल, त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना ग्रुप डिस्कशन करायचं आहे आणि 2 ते 3 लोक तुमच्यावर ऑब्झर्व करतील. कधी कधी एक व्यक्ती असू शकतो, तो व्यक्ती ऑब्झर्व करतो की तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करतात किंवा तुम्ही कुठल्या टॉपिकवर चांगल्या प्रकारे डिस्कशन करत आहात. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोणीतरी व्यक्ती आपल्याला ग्रुप डिस्कशन करताना बघतंय तर मी माझ्या ग्रुपमध्ये मी खूप जास्त बडबड केली तर मला चांगले मार्क मिळेल. असं नसतं मित्रांनो. तुम्हीच खूप बडबड करत असला आणि तुम्ही जर समोरच्याला बोलूच दिलं तरीसुद्धा तुमचे मार्क कापले जातात. तुम्हाला मार्क मिळणार तर नाही, परंतु तुमचे मार्क नक्की कापले जातील. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांना एक टॅलेंट असतं, ते थोडंच बोलतात पण एकदम मुद्द्याचं बोलतात. तर पूर्ण ग्रुप डिस्कशनमध्ये एक व्यक्ती जर 4 मिनटं बडबड करत होता आणि त्यातला एक व्यक्ती एकच वाक्य बोलला परंतु इतकं व्हॅलिड बोलला, ते एक वाक्यसुद्धा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला फायदेकारक ठरू शकतं. म्हणून ग्रुप डिस्कशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमी बोलणं आणि जास्त ऐकणं, हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे.
आणि कमी बोलणं म्हणजे काय तर व्हॅलिड बोलणं, एकच मुद्दा बोला परंतु प्रॉपर बोला. तर हे सुद्धा या ग्रुप इंटरव्ह्यूमध्ये स्टेज सेकंडमध्ये बघितलं जातं. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला CDS एक्झाम एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे मी 2 स्टेजमध्ये या ठिकाणी विभाजन केलं आहे. तर सुरुवातीला जे आपण घेतलं होतं, सुरुवातीला आपण INA घेतलं म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि इंडियन नेव्हल अकॅडमी, आणि त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया एज क्रायटेरिया मी घेतला ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीसाठीचा. आता या ठिकाणी बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी ग्रॅज्युएशन किंवा इक्विव्हॅलंट डिग्री लागते. त्याच्यानंतर एज जो असणार आहे 19 ते 23 वर्षाच्या वयोगटातला जो व्यक्ती असतो तो या ठिकाणी सुटेबल असणार आहे आणि तो व्यक्ती अनमॅरिड असला पाहिजे. त्यानंतर इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी ग्रॅज्युएशन ऑर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, तर त्याने हे एज्युकेशन क्रायटेरिया असणार आहे. एज ग्रुप त्याचा 19 ते 23 वर्ष असला पाहिजे आणि तो अनमॅरिड असला पाहिजे. त्यानंतर ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीसाठी ग्रॅज्युएशन ऑर इक्विव्हॅलंट लागतं. वय ग्रुप असणार आहे 19 ते 24, अनमॅरिड, मॅरिड, डिव्होर्सी आणि विडो हे 4 गट सुद्धा इथं या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर एअरफोर्स अकॅडमीसाठी ग्रॅज्युएशन ऑर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग लागतं. त्यानंतर 19 ते 24 वर्ष वयोगट लागतं आणि तो व्यक्ती अनमॅरिड असला पाहिजे. तर हा त्यांचा एज्युकेशन क्रायटेरिया या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, तुम्ही लास्ट सेमिस्टरला जर ॲपियर असाल, जसं इंजिनिअरिंगला दर 6 महिन्याचं सेमिस्टर असतं आणि तुम्ही 4थ्या वर्षाच्या फर्स्ट सेमिस्टर तुमचं झालं आहे, फर्स्ट सेमिस्टर तुम्ही पास होऊन गेले आणि तुम्ही लास्ट सेमिस्टरला ॲपियर आहात, असे लोकसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. का? कारण की पहिले तुमची एक्झाम असते. एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तोपर्यंत इकडे तुमचे इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट होतं आणि अशा सिच्युएशनला तुम्ही तिथं ॲप्लिकेबल होतात. म्हणजे एक्झाम देताना, रिटर्न एक्झाम देताना तुम्ही ॲपियर असलं चालतं, परंतु रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यूचा कॉल या प्रक्रियेला कमीत कमी 6 ते 7 महिने जातात. तेवढ्या वेळात तुमचं ॲपियर जे तुम्ही डिग्रीला आहात किंवा इंजिनिअरिंगला आहात ते ॲपियरन्स पूर्ण होऊन जातं आणि तुमची डिग्री त्या ठिकाणी कंप्लीट होऊन जातं. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला तुमचे फायनल डॉक्युमेंट तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन पासआउट झाल्याचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सबमिट करावे लागतात. आता यामध्ये फिजिकल क्रायटेरिया काय आहे तर सगळ्यात पहिले आपण मुलांसाठी बघूया फिजिकल क्रायटेरिया. तर मिनिमम हाईट जे आहे 157.5 एवढी तुमची हाईट लागते यामध्ये. आता यामध्ये नेव्हीसाठी याच्यामध्ये 0.5चं कन्सेशन देण्यात आले, 157 ही तुमची हाईट असली पाहिजे. आणि एअरफोर्ससाठी जे असणार तुमची हाईट, तर एअरफोर्ससाठी तुमची हाईट 162.5 ही हाईट तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलींसाठी तर जी हाईट आहे ती कंपल्सरी 152 सेंटीमीटरमध्ये ती हाईट असणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण ओव्हरऑल जर पकडलं तर नॉर्मली मुलांची जी हाईट असते ती नॉर्मली 165 असते. मॅक्झिमम जे 80% मुलं असतं त्यांची हाईट 165च्या आसपास असते. इट मीन्स हे तिघं ग्रुपसाठी या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहेत. मुलींना 152 हाईट असणं आवश्यक आहे मित्रांनो. आता या ठिकाणी अजून काही क्रायटेरिया आहेत. तर मिनिमम 5 सेंटीमीटर तुमची चेस्ट फुगवता आली पाहिजे. नॉर्मल चेस्ट तुमची 78 असू शकते, 78 इंच, 79 इंच असू शकते नॉर्मल, परंतु ती तुम्हाला श्वास घेऊन कमीत कमी 5 सेंटीमीटर तुम्हाला ती फुगवता आली पाहिजे. तर ह्या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. बऱ्याच लोकांची छाती बॉडी चांगली असते परंतु त्यांना ती चेस्ट फुगवता येत नाही म्हणून सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी रिजेक्शन होत असतं. तर हे जे बेसिक क्रायटेरिया आहेत ते CDS एक्झामसाठी आहे मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, CDSबद्दल व्यवस्थित माहिती मिळाली असेल. ज्या कोणा व्यक्तींना CDSचा सिलेबस हवा असेल, बुक लिस्ट हवी असेल किंवा कुठलं करंट अफेअर्सचा अभ्यास कुठून करायच्या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर ते मला पर्सनल नंबरला 9970656363 नंबरला मेसेज करून तिथं माझ्याकडून तुम्ही सिलेबस मागवून घेऊ शकतात. मी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये सिलेबस तुम्हाला देऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आमचे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ माहिती पडतील. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.